कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 29 मार्चच्या भागात देवप्पा मंगळूला गावात कुस्तीसाठी चलायला सांगतो। त्यावर मंगळूला तिथे आपल्या बाजूने काही होणार नाही अशी शंका येते। त्यावर देवप्पा त्याला समजावतो की काही चांगलं व्हायचं असेल तर थोडं वाईट सहन करावंच लागतं। कुस्तीत आपला पैलवान जिंकेलच असंही तो सांगतो। इथे सत्यवाला बाळूने आणलेल्या पैलवानाची कुस्ती बघायची असते, त्यासाठी जायचं आहे असं ती बोलते। इथे कुस्तीच्या आखाड्याजवळ सगळे असतात। तिथे देवप्पा व मंगळू पोहोचतात आणि देवप्पा तिथे ठेवलेल्या एका पलंगावर बसतो। ते बघून ती जागा पंचांची असल्याने पंच काही गावकऱ्यांना त्याला उठवायला सांगतात। ते देवप्पाला हात लावतात, तोच ते दूर फेकले जातात। त्यावर देवप्पा बोलतो की मला हात लावणं इतकं सोपं नाहीये। त्यावर सगळे गावकरी जत्रेच्या दिवशी तरी भांडण नको असं पंचांना सुचवतात। मग पंच काही न बोलता कुस्तीला सुरुवात करतात। पंच खेळायला सुरुवात करण्याआधी जिंकणाऱ्या पैलवानाला 101 रुपये रोख आणि चांदीची गदा मिळणार असल्याचं सांगतात। त्यानंतर कुस्तीच्या डावांना सुरुवात होते। एक एक करून कुस्ती पैलवान त्यांचा डाव खेळत असतात। खेळ रंगात आलेला असतो। नंतर पंच त्यांचा पैलवान आखाड्यात पाठवतात। त्याच्या समोर देवबाप्पाचा पैलवान येतो। त्या दोघांमध्ये चांगला सामना रंगतो आणि शेवटी पंचांचा पैलवान हरतो। शेवटी बाळूचा पैलवान रामप्पा आखाड्यात उतरतो। त्याच्यात जोरदार सामना होतो। मात्र शेवटी रामप्पाची देखील पाठ जमिनीवर टेकते आणि रामप्पा कुस्ती हरतो आणि देवप्पाचा पैलवान जिंकतो। बाळूने सांगितल्याप्रमाणे रामप्पा कुस्ती नाही जिंकला। आता गंगप्पाचा बाळूवरचा विश्वास उडेल का? रामप्पा कुस्ती हरल्यानं आता तो बाळूचं काय करेल हे बघण्यासाठी पाहत रहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर। आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज।